हनी ट्रॅपवरून नाना पटोलेंचा विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकार गांभीर्याने घेत नाही, पटोलेंचा हल्ला बोल। तर सरकार गांभीर्याने तपास करतंय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर। धनंजय मुंडेंच्या काळात कृषी विभागात सर्वाधिक घोटाळा, सुरेश धसांचा सनसनाटी आरोप। कृषी संचालक विनय आवटेच्या एसआयटी चौकशीची धसांची मागणी। महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुद्धा धसांचे गंभीर आरोप। महादेव मुंडेंचं कातडं हाडं आकाच्या टेबलावर होती, वाल्मिक कराडसाठी पोलीस काम करतात, धसांचा निशाणा। ज्ञानेश्वरी मुंडेंनी पुन्हा दिला टोकाचा इशारा, 1 महिन्यात आरोपी न सापडल्यास आत्महत्येचा इशारा। परळीतील बंगल्यावरून फोन आल्यानं तपास थांबला, ज्ञानेश्वरी मुंडेंचा गंभीर आरोप। जनसुरक्षा विधेयक चर्चेवेळी विजय वडेट्टीवार गैरहजर असल्यामुळे हायकमांडची नोटीस। आणखी काही काँग्रेस आमदारांना सुद्धा नोटीस आल्याची माहिती। चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे अनुपस्थित, विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी सरकारकडून 300 कोटींचा निधी। मराठा समाजातील तरुणांच्या रोजगारासाठी मोठी तरतूद। सामनाला दिलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर रिलीज। मुलाखतीमधून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा, तपास यंत्रणा सुद्धा ठाकरेंच्या निशाण्यावर। पूर्व विदर्भातील भाजपा नेत्यांची फडणवीसांसोबत बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फडणवीसांकडून आढावा। बैठकीमध्ये निवडणुकांबाबत मार्गदर्शन। नाशिकमध्ये सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनामधील शिक्षकांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आदिवासी आश्रम शाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरू। नाराज प्रकाश महाजनांनी घेतली अमित ठाकरेंची भेट। मनसेचं काम सुरू ठेवणार, भेटीनंतर महाजन यांची प्रतिक्रिया। इगतपुरी शिबिरात डावलल्यामुळे महाजनांनी दिला होता प्रवक्तेपदाचा राजीनामा। मुंबईच्या विक्रोळीमध्ये मुजोर परप्रांतीय व्यापाऱ्याला मनसैनिकांची मारहाण। महाराष्ट्रात मराठीवरच पुरून उरलो अशा आशयाचं राजस्थानी व्यापाऱ्याचं स्टेटस। सरसंघचालक मोहन भागवत सोलापूर दौऱ्याअगोदर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। गायकवाडांविरोधातील हल्ल्यानंतर पोलिसांकडून खबरदारी। नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात, अल्टो आणि दुचाकीच्या धडकेनंतर अल्टो नाल्यात पडली, पाण्यात बुडून 7 जणांचा मृत्यू। नालासोपाऱ्यामध्ये आंदोलनादरम्यान कॅब चालकाच्या आत्महत्येनं खळबळ, विष प्राशन केलेल्या कॅब चालकाचा मृत्यू। छत्रपती संभाजीनगरमधील नामांकित खासगी शाळेमधील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षकाची बेदम मारहाण। 4 ते 5 विद्यार्थ्यांना कपडे काढून बेदम मारहाण, मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट। साताऱ्याच्या पाचगणीमध्ये नामांकित शाळेत रॅगिंग, विवस्त्र करून विद्यार्थ्यांचा छळ करणाऱ्या मुलांची बालसुधार गृहात रवानगी।